वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धदेशिकम् वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवेर्भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। लिंग महापुराण भगवान की ग्रामदैवत भगवान की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु गंगाधर महास्वामी जी महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की श्री संत सदाशिवप्पा महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर भारत माता की वंदे। मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमः कालेशम् ओंकारं ममलेश्वरम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः जय भोले शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने जय भोले शिवाय नमः जय भोलेनाथ शिवाय नमः शिवाय जय हो नमः शिवाय नमः जय भोले शिवाय नमः वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये जय भोले शिवाय नमः
शिवाय नमः ओम नमः शिवाय। एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। जय हो शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम। जय भोले। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय 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 नमो नमः शिवाय। जय हो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः। सर्वांनी एक ताली जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। एक ताळी सर्वांची जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ नमः पार्वती पते शिव हर हर
लिंग महापुराण भगवान की हर हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून लोहारा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेवासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मे 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु गंगाधर महास्वामीजी गुरुमाऊली यासह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली श्री संत सदाशिव अप्पा महाराज यासह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराज यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र लोहारा या परमपुण्य भूमीमध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपण सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय उपांत्य दिवसीय लिंग महापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला सर्व धर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण व लिंग महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा महात्मा बसवेश्वर मंदिर लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव वर्ष 10वे दिवस 7वा सर्व शिवभक्तांना पवित्र श्रावण महिन्यामध्ये लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देत असलेले या सप्ताह समितीचे सर्व सप्ताह संयोजन समिती या सप्ताहाला गेल्या अनेक वर्षापासून अथांग असं परिश्रम घेऊन उत्साही वातावरण निर्माण केलेले अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या सर्व माता भगिनी या सप्ताहाला मार्गदर्शन करत असलेले शिवभक्त परायण नागप्पा माधवराव वकील या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये महिलांच्या या कार्याला अगदी मोलाचं योगदान करत असताना या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्व समाज बांधवांना एकत्रित करून
ज्यांनी या सप्ताहाला उत्साही वातावरण निर्माण केलेलं आहे असे शिवभक्त परायण शिवशंकर अण्णा चन्नबसप्पा जट्टे, शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार, शिवभक्त परायण दत्तात्रय फावडे सर, शिवभक्त परायण हरिभाऊ लोखंडे, शिवभक्त परायण अमितजी बोराळे सर व त्यांना सहकार्य करत असलेले सर्व परिचित अपरिचित संयोजन समिती, सप्ताह समिती, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेत असलेली सर्व देणगी दान देणारी सद्भक्त मंडळी या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये अन्नदानाची सेवा देऊन लिंग महापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान केलेले शिवभक्त परायण सौ श्री शल्य बाबूराव मिटकरी परिवार, आजच्या 7व्या दिवसीय कीर्तनाची सेवा देणारे शिवभक्त परायण शिवशंकर अण्णा चन्नबसप्पा जट्टे परिवार, या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणाऱ्या माता माऊल्या, अन्नदान वाढणारी सद्भक्त, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त, या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारी सर्व सद्भक्त, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त, या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पाणी सौजन्य देणारे शिवभक्त परायण गुरुनाथ बंगले शिवम एक्वा लोहारा, पत्रिका सौजन्य देणारे शिवभक्त परायण ओम कोरे सार्थक पुस्तकालय लोहारा, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये मिळेल ती सेवा काया वाचा मनाने तन मन धनाने करत असलेले सर्व सद्भक्त, माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण बिट्टू स्वामी महाराज, संगण्णा स्वामी महाराज, रामेश्वर स्वामी महाराज, बबन स्वामी महाराज, राजू स्वामी महाराज, राजू बसैया स्वामी महाराज, यासह गावातील सर्व माहेश्वर स्वामी सद्भक्त, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या लिंग महापुराण कथेसाठी डेकोरेशनची सेवा दिलेली शिवभक्त परायण माणिक शेट्टी अप्पा, वैजनाथ अप्पा, शिवभक्त परायण तम्मा स्वामी, शिवभक्त परायण अप्पू स्वामी, शिवभक्त परायण राजू बसैया स्वामी महाराज, या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांची सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम ऑपरेटिंग या ठिकाणी लाभत आहे असे चपळे साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण राजेश दादा चपळे, जनरेटरची सेवा देत असलेले शिवभक्त परायण सोमनाथ जट्टे, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय लिंग महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य सिंथ वादक शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्ह्याप्पा सिंगेकर, कोरस गायनाचार्य शिवभक्त परायण बालाजी भोरे पाटील महाराज नांदेडकर, तबला वादक तबला सम्राट आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, आजच्या लिंग महापुराण कथेमध्ये आपलं एक भक्तिगीत सादर करण्यासाठी उपस्थित शिवभक्त परायण पाटील मॅडम लोहारा, या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देणारी सर्व सद्भक्त, त्याचबरोबर या पवित्र लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं
व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवसीय उपांत्य दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या उपांत्य दिवसीय लिंग महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल आपण 6व्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये देवादिदेव शंभू महादेवांच्या लीला ऐकलेल्या आहेत। काय ऐकलं आपण काल? कथेमध्ये आपण आहात याची पावती मागण्यासाठी काल काय ऐकलं एवढं सांगावं लागेल। बरं, मी त्याही पुढे जाऊन प्रश्न विचारेन। आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 7वा। पहिल्या दिवसापासून ते कालच्या 6व्या दिवसापर्यंत सर्वजण या कथेला उपस्थित होते। तर मी छोटे छोटे तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही आहात की नाही एवढं सिद्ध करायचंय। तुम्ही आहात, परमार्थाने संसार हा संतांनीही केला, तुम्ही आम्हीही केला। संत संसारामध्येही होते, संत परमार्थामध्येही होते, पण संत संसारामध्ये कसे होते आणि परमार्थामध्ये कसे होते याचं उत्तर देत असताना संत संसारात फक्त दिसायला होते, असायला परमार्थात होते। संत संसारात फक्त दिसायला होते आणि असायला परमार्थात होते। तुम्ही आम्ही फक्त दिसायला परमार्थात आहोत, असायला संसारात आहोत। हीच मोठी शोकांतिका आहे। इथंच आपल्याला पाठ की सपाट याचं उत्तर मिळून जातं। पहिल्या दिवसाचे कीर्तनकार कोण हो? महादेवी स्वामी महाराज। ठीक आहे, त्यांनी घेतलेला कीर्तनासाठी अभंग कोणता होता? इल्ला। चला दुसऱ्या दिवसाकडे येऊया। दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार कोण? म्हणजे तुम्ही कीर्तनाला येऊन नुसतं डोळे उघडे ठेवून झोपला होतात असं सिद्ध होतं, दुसऱ्या दिवशीच फसलात, आहे की नाही? धनराज बुलबुले महाराज सामनगावकर यांची कीर्तन सेवा होती, आहे की नाही? त्यांनी घेतलेला अभंग कोणता होता? गायक मंडळी कर्म ते करावे फल आशा नसावी। चला तिसऱ्या दिवसाकडे येऊ। तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार कोण? बघून सांगताय नाही ना? चिटिंग नो। तिसरा दिवस कीर्तनकार कोणते? सरस्वतीताई स्वामी महाराज। त्या दिवशी मी काही नव्हतो, त्याच्यामुळे मला काय कीर्तनाचा अभंग सांगता येणार नाही। त्यांचा कीर्तनाचा अभंग कोणता? तुम्हाला एवढंच ध्यानात राहिले, पिंगळा। बरोबर आहे की नाही? अशा गोष्टी माणसाच्या पटकन लक्षात राहतात अण्णा, पण जे हिताचं आहे, ज्या अभंगातून संतांनी आपल्याला उपदेश केला तो अभंग आणि ते चिंतन लक्षात राहत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे। पिंगळा मात्र सगळ्यांच्या लक्षात आहे। खूप गाजलं हो कीर्तन, खूप चांगलं झालं हो कीर्तन, त्याच्या पाठीमागचं कारण काय? कीर्तनामध्ये पिंगळा झाला। चला ठीक आहे, चौथ्या दिवसाकडे येऊया। चौथ्या दिवसाचे कीर्तनकार कोण? कोणते? निळकंठ विभूती महाराज माळकोंजीकर। त्यांनी घेतलेला अभंग कोणता? कीर्तनासाठी घेतलेला अभंग कोणता? वाह, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या आईसाठी। माझ्या मनाला गोचाळा पहावया संत डोळा। 5वं तरी लक्षात राहिले, ठीक आहे। 6व्या दिवसाकडे येऊया। 6व्या दिवसाचे कीर्तनकार कोण? संगीताताई बेंद्रीकर महाराज नांदेड। त्यांनी घेतलेला कीर्तनासाठी अभंग कोणता? आहोत की नाही एवढंच बघायचं आपल्याला। नवीन होता म्हणजे तुम्ही कीर्तनात होतात की नाही, आहोत की नाही याचं उत्तर आपण बघत होतो। कोणता अभंग?
इल्ला अवघड होता थोडा नवीन पाठांतरातला. कर्म ते करावे फलाचे कर्म ते करावे फलाशा नसावे, आहे की नाही. चला ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन 7व्या दिवसाचे कथाकार कोण? कुमार सागर हा 6व्या कडका म्हणजे आहात तुम्ही आजचा दिवस तरी. 6व्या दिवसाचे कीर्तनकार कोण? बालाजी नागेट बालाजी स्वामी महाराज पारडीकर. बर का. त्यांनी घेतलेला अभंग रोपे लेते वरी आले. तेवढं चांगलं ध्यानात राहिले. रोपी लेते वरी आले त्याची फळ प्राप्त झाली. पण आपल्याला पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून ते कालच्या कीर्तनापर्यंत कीर्तनकार लक्षात राहिले, पण त्यांनी घेतलेला अभंग आणि त्याचं चिंतन लक्षात राहिले नाही. फक्त आपण आहोत की नाही याचा शोध घ्या. शरीराने इथं असून उपयोग राहणार नाही. मन देखील आपलं इथं असणं गरजेचं आहे. काया शरीर, वाचा मुख आणि मन या तीनही गोष्टी आपल्याला इथं असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्याला खऱ्या ज्ञानाची आणि खऱ्या परमार्थाची प्राप्ती या मानवी जीवाला होणार आहे. संत परमार्थामध्ये होते, संसारामध्ये होते. संत संसारामध्ये फक्त दिसायला होते, असायला परमार्थात होते. म्हणून त्यांनी परमार्थ जिंकला, देवाची प्राप्ती झाली आणि जगाच्या पाठीवर कीर्ती रूपानं संत तिन्ही लोकांमध्ये आपल्या आठवणीत राहिलेले आहे. संतांची जागोजागी पुतळे मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपली मूर्ती, आपला पुतळा अजून घरात सुद्धा स्थापन झाला नाही, घराच्या बाहेर सुद्धा निघाला नाही. आपला पुतळा चौकात लागावा, आपला पुतळा कोण्या तरी गावामध्ये लागावा, यासाठी आपलं कार्य तशा प्रकारचे असणं गरजेचं आहे, हे की नाही. जीवनामध्ये किती कमवलं याला महत्व नसून ते कशा प्रकारे कमवलं याला जास्त महत्व आहे. त्याच पद्धतीनं जीवन जगत असताना कसं जगलं याला महत्व नसून त्या जगण्यामध्ये किती प्रामाणिकपणा होता हे जास्त महत्वाचं आहे. जीवनामध्ये किती भक्ती केली याला महत्व नसून आपलं त्याच्यामधून आपल्याला किती हित करता आलं, आपण आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन करून घेतलं हे जास्त महत्वाचं आहे. एवढा पसारा करण्यापेक्षा न कळत छोटी भक्ती करा, पण देवाला आवडेल अशी भक्ती करा. एक तीळ किती जणांनी खाल्लं होतं? 7 जणांनी. ज्या पद्धतीनं एक तीळ 7 जणांनी खाल्लं होतं, तसा परमार्थ सुद्धा छोटासा बिचुकला, छोटासा लहान परमार्थ असावा, पण तो भगवान शिवाला प्रिय असणारा परमार्थ आपल्या जीवनामध्ये असावा. भगवंताकडे आपलं मागणं असलं पाहिजे. एकच मागणं भगवंताकडे आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. हो जन्मोजन्मी तुझा दास, हो जन्मोजन्मी तुझा दास, हो जन्मोजन्मी तुझा जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. करी म्हणे शिवदास, करी म्हणे शिवदास, करी म्हणे शिवदास, करी म्हणे शिवदास. ओ जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, दास जन्मोजन्मी तुझा दास. करी म्हणे शिवदास, करी म्हणे शिवदास, करी म्हणे शिवदास, करी म्हणे
शिवदास जन्मोजन्मी तुझा दास जय हो जन्मोजन्मी तुझा दास दास जन्मोजन्मी तुझा दास दास नमः पार्वती पतये शिव हर हर लिंग महापुराण भगवान की जन्मो जन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास. मानवी जीवनामध्ये देवाच्या पुढे आपण मागणं मागत असताना एक मागणं जीवनामध्ये आपलं देवाकडे असावं. देवा मला जर पुढचा जन्म जर तू देणार असशील, हा जर जन्म मला प्राप्त करून देणार असशील तर एकच वरदान माझ्या जीवनामध्ये मला दे. जन्मोजन्मी मला तुझा दास होण्याची सद्बुद्धी, जन्मोजन्मी तुझा दास होऊन तुझी सेवा करण्याची सद्बुद्धी मला प्राप्त करून दे. जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास. संत शिरोमणी मन्मथ माऊलींचे शिष्य शिवदास माऊलीने देवाकडे मागणं मागितलं, देवा मला एवढंच कर, प्रत्येक जन्मामध्ये देवाचा दास म्हणून पाठव. जिथं देवाचा दास म्हणून जन्म घेतो त्या ठिकाणी खऱ्या परम आनंदाची प्राप्ती त्या मानवी जीवाला होते. म्हणून मालक म्हणून घेण्यापेक्षा दास म्हणून घेतलेलं कधीही चांगलं. कारण त्या दासत्वामध्ये नवविधा भक्तीचं लक्षण सांगत असताना दास्यत्व ही भक्ती नवविधा भक्तीमध्ये सांगितलेली आहे. पवनसुत हनुमंतरायाने आपल्या जीवनामध्ये दास्यत्व पत्करलेलं आहे. प्रभू रामचंद्रांची सेवा केली. त्यांना काय बळ कमी होतं का? त्यांच्यामध्ये दिव्य शक्ती कमी होती का? ते स्वतः देव असताना देखील प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व पत्करलं आणि हनुमंतराया देवाचा दास हो. त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दिव्य ज्ञानाची प्राप्ती व्हायला सुरुवात होते आणि हे मानवी शरीर मुक्तीच्या अधिकाराकडे जायला सुरुवात करतं. म्हणून आपल्याला जन्म मिळालेला आहे चार गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी एकच साधन आहे. जीवनामध्ये परमार्थाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती ज्या जीवाला करून घ्यायचंय त्यांनी कथा ऐकायची, त्यांनी कीर्तन ऐकायचंय, त्यांनी पारायण करायचंय, त्यांनी गाथा वाचायचंय, त्यांनी भजन करायचंय, त्यांनी नामस्मरण करायचंय. अहो संत सुद्धा या नामामध्ये तल्लीन झाले. गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासीचे केने म्हणाले. हे की नाही? गाऊ म्हणजे गायलं, नाचलं म्हणजे पाऊल खेळलं आनंदाने. हे की नाही? आपण बऱ्याच वेळेला वरातीमध्ये नाचणारे तरुण मंडळ पाहतो, पण या कीर्तनामध्ये कथेमध्ये नाचण्याला उपमा दिलेली आहे. पाऊल पाऊल पाऊल. भगवान शिवाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला पाऊल खेळायचंय म्हणून सांगितलेलं आहे. थोडस मिस्टेक झालं बरं का. काल आईनं मला पाऊल म्हणलं होतं, तिथं मी नाचायचा शब्द लावला. आहे की नाही? ते घरी गेल्यानंतर कन्फ्युजन दूर झालं. त्यामुळं कथा असो, कीर्तन असो, शिवपाठ असो, नाचायचं नाही, पाऊलाचा आनंद आपल्याला जीवनामध्ये घ्यायचा आहे. जितकं तुम्ही कथेमध्ये कीर्तनामध्ये पाऊल टाकाल तेवढं देवाचं पाऊल तुमच्या जवळ यायला सुरुवात होतं. लक्षपूर्वक ऐका बरं का. आणखी एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जेवढं तुम्ही देवाच्या समोर पाऊल टाकाल देवाचं पाऊल तुमच्या जवळ यायला सुरुवात होतं. आणि त्याच्यासाठी या परमार्थामध्ये गायचंय, नाचायचंय, तेही कसं? आनंदाने. आणि ते काम संतांनी केलं. अगदी वेडे झाले हो, अगदी वेडे झाले. वेडा झालं, वेडा झालं, वेडा झालं, वेडा झालं, झालं वेडा झालं, झालं वेडा झालं. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा. बोला गायक, बोलले आप्पा गायक, बोला.
वेड्याच्या गावा गेलो, वेड्याच्या गावा गेलो. वेडा बैसलासी भोळा, वेडा बैसलासी भोळा, कृपा करी शिवलीला, कृपा करी शिवलीला. वेडियान वेडा केला, अवघे शिव रूपी देला. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेड्याच्या गावा गेलो. ओ मन्मथ मने वेडा खरा, मन्मथ मने वेडा खरा, मन्मथ मने वेडा खरा. मन्मथ मने वेडा खरा. गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा. गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा. सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग ग ग ग ग ग रे 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 ग रे सा सा ग रे ग रे सा 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 पनी सा सा पनी सा सा पनी सा पनी सा पनी सा 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 पनी धनी सा सा धनी सा सा धनी सा सा धनी सा सा पनी सा सा पनी सा सा धनी सा सा धनी सा सा पनी सा सा पनी तानी प मरे मरे सा सा धनी नी द प प म ग ग रे रे सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग ग ग ग ग ग ग रे 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 ग रे सा नी द प म ग म धनी सा, रे ग रे सा नी द प म ग म धनी सा, रे ग रे ग म ग म प म प द प धनी सा करे ए देवा देवा माया बापा देवा 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 मन्मथ मने वेडा खरा, मन्मथ मने वेडा खरा. गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा, आला घरा, आला घरा. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. पनी सागर रे 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 ग रे सा नि द म ग ग रे ग म रे नि द सा. पनी सागर रे 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 ग रे ग रे ग प ध प ग रे सा सा सा. वेडा झालो झालो वेडा झालो, 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 वेडा झालो झालो वेडा झालो. नम पार्वती पते शिव हर हर. लिंग महापुराण भगवान की हर हर.
कोणाच्या अंगात तर नाही ना आलं, कारण ही चाल थोडीशी तिकडची आहे बर का. वेडा झालो आहा. असं बऱ्याच ठिकाणी होतं. ते आलं तरी तुम्ही बघून घ्या, महाराजांकडे त्याचा काही उपाय नाही. तुम्हाला चांगलं माहित आहे शांत कसं करायचं. मनमथ म्हणे वेडा खरा, सारे ग गरे गरे सा, गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा. गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासी चेकेने, जन्मो जन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास. दास होऊन ज्यावेळेस आपण त्या भगवंताला शरण जाऊ, धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होणार आहे. ती प्राप्ती संतांना झाली, वेड होऊन त्यांनी भजन केलं. म्हणून जे वेडे आहेत तेच परमार्थ करतात, शहाणे इकडे अजिबात येत नाही. पण आपण येडेच आहोत, हे की नाही? आपण वेडेच आहोत. मीही वेडा आहे. दगड मारणारा वेडा वेगळा बर का, आणि भक्ती करणारा वेडा वेगळा. देवाच्या भक्तीत राहून वेड होणं हा खरा परमार्थ आहे. आणि वेड होऊन भक्ती करणाऱ्याच्या जवळच देव. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीत जाश्वनीळ, भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विठेवरी. भक्तासाठी देव धावत येतो, त्यासाठी वेड होऊन भगवंताचं भजन करणं, नामस्मरण करणं, कथा त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये ऐकणं हे लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ज्याला या कलियुगामध्ये भगवान शिवाचा दास व्हायचंय, पुराणामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याचं आपण जर जीवनामध्ये पालन केलात तर नक्कीच या जीवनामध्ये तुम्हाला कधीच दुःख होणार नाही आणि खऱ्या देवाच्या जवळ, खऱ्या परमार्थाच्या जवळ आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल. लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या नियमाचं आपण पालन करावं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या पुराणानं दिलेल्या आहेत. आजच्या या उपांत्य दिवसीय कथेमध्ये जीवन जगत असताना महाराज ज्या पद्धतीने सांगता आहेत त्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवात करा. जीवनामध्ये कधीच दुःख होणार नाही. काही गोष्टी या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहेत. दास व्हायचंय, सेवेकरी व्हायचंय, त्यासाठी आपण त्या गोष्टीचं पालन करायला शिका. चूक झाली तर मान्य करा, समोरच्याचं मत विचारामध्ये घ्या, चांगल्या कामाची नेहमी स्तुती करा, आभार मानायला कधीच विसरू नका. मी ऐवजी आपण शब्द वापरा, मी ऐवजी आपण शब्द वापरा. सतत हसतमुख राहा, नो टेन्शन, एक नाही, नो सॅड. सतत हसतमुख राहा. दुसऱ्यामधील चांगले गुण ओळखायला शिका. कुणाच्याही व्यंगावर हसू नका. स्वतःची कुवत व ताकद ओळखायला शिका. टीका, तक्रार, व्यर्थ गोष्टी यामध्ये वेळ घालवू नका. लोकांच्या खांद्यावर आपलं दुःख कधीच ठेवू नका. नेहमी क्रोधामध्ये शांत राहा. रागामध्ये घेतलेला निर्णय आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणून रागामध्ये पाण्याचा घोट तोंडामध्ये घेऊन शांत राहावं. क्रोधामध्ये नेहमी नियंत्रण राहावं. मैत्री भावना कायम माणसाच्या मनामध्ये राहू द्या. नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा. इतरांना नेहमी चांगली वागणूक द्या. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा. गाडी चालवत असताना, वाहन चालवत असताना स्वतःची काळजी घ्या. फाजील आत्मविश्वास टाळा, कारण घरी आपली लेकरं, बाळ, बायको वाट पाहत असतात. कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका. स्वार्थासाठी कोणाशी नातं जोडू नका. कुटुंब टिकवणं महत्वाचं आहे. एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, कारण भाऊ पुन्हा येणार नाही, आई पुन्हा येणार नाही, बाप पुन्हा येणार नाही, काका पुन्हा नाही, काकी पुन्हा नाही, धीर पुन्हा नाही, ननंद पुन्हा नाही, जाऊ पुन्हा नाही. हा जन्म हा अखेरचा आहे. म्हणून एका दरवाजाचे दोन दरवाजे न करता एकत्र कुटुंब पद्धती राहण्याचा प्रयत्न करा. निसर्गानं
आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच या मनुष्य जीवनामध्ये, या माणसाच्या जीवनामध्ये हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे म्हणून सांगितलेलं आहे. आयुष्यामध्ये असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. म्हणून बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, लिहायच्या आधी विचार करायला शिका, हार मानण्याच्या आधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी एकदा मन भरून जगायला शिका. जगायला शिका, जगायला शिका. पुढे जीवनामध्ये एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल, आहे की नाही? आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाटून जाईल. जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे. आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक दिवशी संपत असतात. म्हणून मृत्यूनंतरचं कठोर सत्य सांगितलेलं आहे. मृत्यूनंतरचं कठोर सत्य सांगितलेलं आहे. पत्नी ही दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत आणि पुत्र अग्निदानापर्यंत. फक्त आणि फक्त आपले कर्म शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत. सुख दुख मिलना भाग्य की बात है, इस पवित्र दरबार में अच्छे कर्म करना की बात सुनना और सुनाना सौभाग्य की बात है म्हणतात. सौभाग्य की बात है म्हणतात. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है. हम मरने के बाद लोगों के दिलों में जिंदा रहना ये अपने किए हुए कर्मों की बात है. ये अपने किए हुए कर्मों की बात है. म्हणून शेवटी आपल्या सोबत फक्त आणि फक्त चांगले कर्म आपल्या सोबत येतात. नक्की जीवनामध्ये गोष्टी लक्षात ठेवा. जन्म दुसऱ्यानं दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसरंच घालणार. मरणानंतर आपली संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत सुद्धा आपल्याला दुसरेच घेऊन जाणार. तरी देखील पूर्ण आयुष्यभर या माणसाला नेमका गर्व कोणत्या गोष्टीचा आहे हाच विचार या ठिकाणी आपल्या समोर प्रकट होतो आहे. जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचं जीवन सांगितलेलं आहे. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात आणि पैसा धन एवढं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसापासून दूर होतात, आपल्या माणसाला विसरतात. पुढे पहा, माणसाच्या शरीरात 70% पाणी सांगितलेलं आहे. तरी देखील जखम झाली की पाणी येत नाही, रक्तच बाहेर येतं. आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावलं की नाही डोळ्यातून पाणीच येतं. लोक म्हणतात माणसाची सही आणि माणसाचा स्वभाव बदलत नाही, पण बोटाला जखम झाली की माणसाची सही बदलते आणि मनाला जखम झाली की माणसाचा स्वभाव बदलतो. या जगाच्या पाठीवर खरं प्रेम त्या ठिकाणी संतांनी देवावर केलं. मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला, अनेक कोणाला नाटोपेची. या कलियुगामध्ये स्वार्थापोटी आपला फायदा साधून घेण्यासाठी जे प्रेम केलं जातं त्या प्रेमाला अजिबात बळी पडू नका. प्रेम या शब्दाचा अर्थ या ठिकाणी संतांनी सांगितला. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, न सोडी संगती प्रेमळाची. म्हणून या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये संतांनी जे प्रेम आपल्याला शिकवलं, प्रेम म्हणजेच निस्वार्थ भाव. निष्काम होवनी शिवनाम उच्चारी, धरोणी अंतरी दृढ प्रेम. निष्काम भावनेनं केलेली भक्ती, निष्काम भावनेनं केलेलं काम हे प्रेम अंतकरण आणि भगवान शिव परमात्मा आपल्याला स्वीकारतो. म्हणून या मनुष्य जीवनामध्ये लिंग महापुराण कथेनं सांगितलेल्या गोष्टीचं आपल्या जीवनामध्ये आपण अवलोकन केलात तर जीवनामध्ये कधीच दुःख होणार नाही. कधी संतांनी कधी देवांनी एकमेकाला दुखवलेलं ऐकलंय का हो? संत अवतारित झाले जगाच्या कल्याणासाठी आणि माणसं अवतारी झाले दुसऱ्याला दुःख देण्यासाठी.
दुःख जीवनामध्ये कोणाला देऊ नका. रात्री झोपताना या गोष्टीचा विचार करून झोपा. आपल्याला आता गाढ झोप लागणार आहे, पण आपल्यामुळं आज ज्यांचं मन दुखावलं, आपण आज ज्यांचा अपमान केला, त्यांना झोप लागली असेल का? म्हणून जीवनामध्ये कधीच कोणाला दुखवायचं नाही असं कविकार या ठिकाणी सांगता आहे. ओ नहीं चा दिल दुखाना किसी का नहीं चाहिए, देखो द्या. दुखाना किसी का ओ नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी
शिव हर हर लिंग महापुराण भगवान की हर हर नहीं चाहिए दिल दुखाना किसी का। कबीरदास जी म्हणतात मंदिर तोड़ो मस्जिद तोड़ो, मंदिर तोड़ो मस्जिद तोड़ो, मगर किसी का दिल मत तोड़ो। कबीरदास जी म्हणतात कारण माणसाचं मन दुखावलं की नाही त्याच्या इतकं महापाप या जगाच्या पाठीवर कुठलं नाही, म्हणून प्रेम व्यवहार जीवनामध्ये करायला शिका। आता 4 दिवसामध्ये रक्षाबंधन येत आहे, बरोबर आहे की नाही? रक्षाबंधनच्या सणाला सुद्धा बहीण भावाचं प्रेम अगदी लहानपणी जसं बहीण भाऊ राहायचे ना तसंच लग्न झाल्यानंतर सुद्धा राहिले पाहिजे, आहे की नाही? प्रॉपर्टीसाठी, शेतीसाठी बहीण भावामध्ये दुरावा येता कामा नये। बहीण आणि भाऊ या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेत असताना बहीण ब म्हणजे बिना कोई शर्त भावावर प्रेम करणारी, बरं का? ही म्हणजे हिमतीच्या बळावर भावावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून त्याला वाचवणारी आणि न म्हणजे नाही नाही म्हणता त्याच्या चुका जगापासून लपवणारी, तिला बहीण म्हणतात। भा म्हणजे भांडण करून देखील वेळ आल्यावर बहिणीसाठी जगाशी लढणारा, आणि उ म्हणजे उदारपणा ही गोष्ट नसणारा पण बहिणीवर आपला जीव ओवाळून टाकणारा। बहीण भावाचं नातं अतिशय पवित्र आहे। रक्षाबंधनच्या सणाला प्रत्येक बहीण भावाकडे येत असते आणि हातामध्ये राखी बांधत असते। रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ काय? राखी का बांधावी? भावावर येणाऱ्या प्रत्येक वाईट संकटाचं रक्षण करून त्या वाईट संकटाचं बंधन करणारा रक्षाबंधन म्हणून या ठिकाणी प्रसारित झालेला सण आहे। रक्षा भावावर येणाऱ्या संकटाचं बंधन, तोच रक्षाबंधन म्हणून सण आपल्या समोर गेल्या अनेक सनातन परंपरेपासून चालत आलेला आहे। म्हणून बहीण भावामध्ये या ठिकाणी दुरावा होता कामा नये, हे की नाही? बहिणीनं सुद्धा त्या ठिकाणी भावाच्या प्रॉपर्टीचा विचार अजिबात करायचा नाही। तर भावानं न मागता आपली बहीण भाऊ म्हणून न मागता भावानं आपलं कर्तव्य केलं पाहिजे। एकदा लग्न झालं म्हणजे काम संपलं अशातला भाग नाही। जोपर्यंत भाऊ जिवंत आहे, भावाचं आद्य कर्तव्य आहे आपली बहीण कुठेही असू द्या त्या बहिणीकडे चालत्या योगामध्ये का होईना, धावत्या योगामध्ये का होईना जाऊन येणं, तिची खबरदारी घेणं, तिला त्या ठिकाणी कमी जास्त विचारणं, तिला काय दुःख आहे का हे पाहणं, हे भावाचं आद्य कर्तव्य आहे, बरं का? आणि ज्या वेळेस रक्षाबंधनाच्या सणाला भाऊ बहिणीकडे जात नाही, बहीण भावाकडे जात नाही, त्यावेळेस बहीण अश्रू नयनाने भावाला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे, बाबा दादा लग्न झाल्यापासून तू किती बदलला, है की नाही? मनातून ती बहीण एक कविता सादर करू लागली। एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला, लग्न झाल्यापासून वहिनीच्या पडद्याआड लपला। एक दिवस तरी नको वहिनीला भेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ। पुढे म्हणू लागली, नको दादा साडी मला, नको पैसा पाणी तुझ्या सुखासाठीच करते देवाला विनवणी, सांगणारे दादा तुला कोणत्या शर्टाचा रंग घेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ। पुढे म्हणू लागलेली आहे बहीण, काम गेलं तुझ्या दाजीचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, तळ हातावरचे फोड बघून तुझी आठवण येते, दादा चढ उतार होतात जीवनात तू घाबरून नको जाऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ। उचलत नाहीस फोन म्हणून वहिनीला फोन केला, रॉंग नंबर करत वहिनीनं फोन कट केला, नसेल त्यांनी माझा आवाज ओळखला असेल त्रास नको देऊ त्यांना, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ। आई बाबा सोडून गेले, घर पुरकं झालं, आठवणीचं आभाळ डोळ्यामध्ये आलं, वाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ।
नको मला जमीन, नको घराची वाटणी, आवडीने खाईन भाकरी आणि चटणी. काकुळतीला आला जीव, मनात राग नको ठेवू. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. बहीण भावाचं नातं अगदी असं प्रेमळ असतं. ज्यावेळेस भावाच्या जीवनातून बहीण दूर होते, बहिणीच्या जीवनातून भाऊ दूर होतो, त्यावेळेस त्या भावाची आणि बहिणीची किंमत एकमेकांना कळते. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत भावा बहिणीचं नातं, आई वडिलाचं नातं, माय लेकराचं नातं पवित्र असू द्या. कारण हा जन्म पुन्हा नाही. आलो आहे लाकडामध्ये, जायचं आहे लाकडामध्ये, आहे की नाही. म्हणून जीवनामध्ये कसलाही गर्व करू नका. येणाऱ्या रक्षाबंधनला बहिणीला तुमच्याकडे बोलवा, नाही झालं तर तुम्ही बहिणीकडे जा. पण हा सण पवित्र आनंदाने साजरा करा आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण एक राहा, आहे की नाही. जन्म झाला खाटावर, लग्न लागलं पाटावर, शेवट झाला घाटावर, तरी सुद्धा माणसाचं लक्ष फक्त नोटावर. हीच मोठी शोकांतिका आहे बर का, हीच मोठी शोकांतिका आहे. म्हणून बहीण भावाच्या या पवित्र नात्याला एक ठेवा. एकीकडून डोली चाललेली आहे बहिणीची, आहे की नाही, आणि एकीकडून एकाच बहिणीची आरती चाललेली आहे. आरती आणि डोलीचा प्रसंग त्या ठिकाणी या भावानं ऐकला. दोन्ही बहिणी आहेत. एका बहिणीची आरती निघालेली आहे आणि एका बहिणीची डोली निघालेली आहे. दोन्ही बहिणी एकमेकांना बोलत आहेत आणि तो भाऊ ऐकतोय बर का. तो भाऊ ऐकतोय आणि तो प्रसंग आपण सर्वांनी ऐकूया. एक डोली चली, एक आरती चली, ओ एक डोली चली, एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सखी. 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 एक डोली चली, एक अर्थी चली, एक डोली चली, एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सखी. 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 चार तुझ में लगे, चार मुझ में लगे, चार तुझ में लगे, चार मुझ में लगे. फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े. चार तुझ में लगे, चार मुझ में लगे, फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. तू पिया को चली, मैं पिया से चली. तू पिया को चली, मैं पिया से चली. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. 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 मांग तेरी भरी, मांग मेरी भरी, मांग तेरी भरी, मांग मेरी भरी. चूड़ी हरी, चूड़ी मेरी हरी, चूड़ी तेरी हरी, चूड़ी मेरी हरी. मांग तेरी भरी, मांग मेरी भरी, चूड़ी तेरी हरी, चूड़ी मेरी हरी. ओ
फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तू विदा हो चली मैं अलविदा हो चली, तू विदा हो चली मैं अलविदा हो चली। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, देखे पिया मुझे हंसते हुए, मुझे देखे पिया मेरे रोते हुए, मुझे हंसते पिया मुझे रोते पिया, तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, मुझे देखे पिया मेरे रोते हुए। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई, तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली, बैठ के चली मैं तो लेट के चली, मैं शमशान में चली तू घर बसाने चली। मैं मजाक में चली तो घर बसाने चली, तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली, तू घर बसाने चली मैं शमशान में चली। फर्क दोनों में क्या है क्या है क्या है सखी सखी सखी। फर्क दोनों में क्या है क्या है क्या है बता दे हो आ हो। फर्क दोनों में ऐसी लागी लगन 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 लागे रे लागे रे लागे रे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। वो तो गली 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 हरि गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली। वो तो गली 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 हरि गुण गाने लगी। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, बता दे सकी। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तू लकड़ी से चली और मैं लकड़ी में जली, तू लकड़ी से चली मैं लकड़ी में जली। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। एक डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली। फर्क दोनों में क्या है बता दे सकी,
फर्क दोनों में क्या है बता दे सके। दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे। नमः पार्वती पतये शिव हर हर। लिंग महापुराण भगवान की। भावानं तो प्रसंग ऐकावा आणि भाऊ धडा धडा रडावा। म्हणून बहीण आहे तोपर्यंत तिला जपा। बहीण गेल्यानंतर पुन्हा त्या बहिणीची माया आपल्याला मिळणार नाही। म्हणून परिवारामध्ये आई बाप मुलं बाळ बहीण भाऊ सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाचा व्यवहार करा। हाच परमार्थ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। जिथं आनंद आहे तिथं देव आहे, जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे, जिथं समाधान आहे तिथं देव आहे। म्हणून जीवनामध्ये भगवान शिवाचा दास होण्यासाठी हळू बोला, सावकाश बोला, शांती मिळणार आहे। मीपणा सोडा, मोठं व्हाल। भक्ती करा, मुक्ती मिळणार आहे। सेवा करा, शक्ती मिळणार आहे। सहन करा, देव पण मिळणार आहे। श्रम करा, लक्ष्मी प्राप्त होणार आहे। सहाय्य करा, सोबत मिळणार आहे, साथ मिळणार आहे। विचार करा, ज्ञान मिळणार आहे। समाधानी रहा, सुख मिळणार आहे। कर्तव्य करा, जीवनामध्ये मोक्ष मिळणार आहे। आणि एवढं सगळं केल्यावर भगवान शिव परमात्मा सुद्धा आपल्याला मिळणार आहे। हे या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून जाता जाता तुम्हाला सांगतो आहे। हा परमार्थ करत असताना, हा सप्ताह करत असताना, दान धर्म करत असताना, कथा ऐकत असताना, कथेला येत असताना, कीर्तनाला येत असताना बरेच जण म्हणतात भजन करणं, कथा करणं, कीर्तन करणं, कथा ऐकणं हे सप्त्यामध्ये सहभाग घेणं, पुढाकार घेणं, सप्ताह करणं हे मोकळ्या लोकांचं काम आहे। ज्यांना काम धंदा नाही त्यांचं काम आहे। अज्ञानी जीवाचा प्रश्न असेल, ज्यांना काही कामच नाही, जे मोकळे आहेत त्याचंच काम आहे हा परमार्थ करणं, असं काही लोकांचं म्हणणं आहे अण्णा। पण शास्त्र सांगतं, पुराण सांगतं, भजन करणं, सप्ताहामध्ये सहभाग घेणं, आयोजन करणं, कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं हे मोकळ्या लोकांचं काम नसून ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेड्यातून मोकळं व्हायचंय त्याचं काम आहे परमार्थ करणं, त्याचं काम आहे परमार्थ करणं। म्हणून हा परमार्थ करत असताना लोक बोलतात बरं का, गुरु महाराज म्हणलं तरी बोलतात, नाही म्हणलं तरी बोलतात, मंदिरात आलं तरी बोलतात, नाही आलं तरी बोलतात, सप्ताह आयोजन केला तरी बोलतात, नाही केला तरीही बोलतात। लोकांचं कसं असतात, जसा तबला दोन्हीकडून वाटतो की नाही धिन्ना, तसं लोक सुद्धा दोन्हीकडून बोलतात। लोकांच्या बोलण्याकडे पाणी टाकायचं आणि आपला परमार्थ कायम ठेवायचा। लोक कसे असतात, जाता जाता चार गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका, नेहमी सांगतो मी, आठवणीत राहावं। पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याच पैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात। सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात। भरपूर दान धर्म केलं तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केलं तर कंजूस मारवाडी म्हणतात। नोकरी केली तर याला पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात। लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात। गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात। दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, घरी बसून राहिलं तर घरबशा म्हणतात। अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसत्या फळ्या आपत थिडतो म्हणतात। भजनाला गेलं तर हा काय मोकळा, याला काय काम धंदा नाही म्हणतात। भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे असं म्हणतात। कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात। कथा कीर्तन बंद केले तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात। अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात। अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात। बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात। खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात। रनिंग करून जिम लावून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात। सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात। कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात। समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे स्वार्थ आहे असं म्हणतात। समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात।
हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत, बसणाऱ्याला बसू देत नाहीत, पळणाऱ्याला पळू देत नाहीत. लोक असेच असतात. म्हणून आपण या ठिकाणी एकच काम करायचं, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनाचं करायचं, पण सत्य मार्गाचा अवलंब करून सत्य मार्गावर आई वडिलांची सेवा, देश सेवा, धर्म सेवा, सप्ताह सेवा, अन्नदान सेवा, ज्ञानदान सेवा, अर्थ सेवा, गुरुजनांची सेवा, शिक्षकांची सेवा, अनेक सेवा आपल्याला या ठिकाणी करायला आहेत. त्या अनेक सेवा सत्य मार्गावर या ठिकाणी आपण करावं. लोकांना बोलू द्या, लोकांचं कामच आहे बोलायचं. आणि लोक कुठपर्यंत बोलतात, जब तक जिंदा है तब तक निंदा है, जब तक जिंदा है तब तक निंदा है, हम मरने के बाद लोग करेंगे स्तुति, वो उनका धंदा है, वो उनका धंदा है. लोक जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत निंदा करतात आणि मेल्यानंतर मग स्तुती करायला सुरुवात करतात. म्हणून लोकांचा विचार करू नका. संत आपल्या पाठीमागे आहेत, भगवान शिवाचा आशीर्वाद आहे. फक्त प्रामाणिकपणा आणि सत्य मार्ग कदापि सोडू नका. सत्य मार्गाचा अवलंब जीवनामध्ये करा. भगवंताने तुम्हाला या ठिकाणी वैयक्तिक जीवन दिलेलं आहे, ते वैयक्तिक हसतमुख रहा आणि या धर्म कार्यामध्ये, या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये असाच सहभाग घेत रहा. बोलण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी टाळ आरतीचे कीर्तनकार येऊन बसलेले आहेत, त्यामुळे वेळेचं आपल्याला या ठिकाणी बंधन आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून या नाम यज्ञ सोहळ्याचं आयोजन करत आला आहात. याही वर्षी या नाम यज्ञ सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी एकाच महाराजांची कथा गोड अंतकरणाने आई बाप होऊन, बहीण भाऊ होऊन सर्वजण आपल्या महाराजांची कथा ऐकत आहात. माझं कुठंतरी सौभाग्य आहे की गेल्या 9 वर्षापासून या वर्षीचं 10वं वर्ष मला या व्यासपीठाची सेवा करण्याचं या ठिकाणी मला भाग्य प्राप्त होत आहे. मी म्हणेन माझ्यासारखा सौभाग्यशाली या जगाच्या पाठीवर कुणी नसेल. देवादिदेव महादेवाचं गुणगान माझ्या मुखातून यावं आणि भगवान शिवाच्या जवळीक जाण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं. ते भाग्य जर मला प्राप्त कुणी करून दिलं असेल तर पहिल्या कथेपासून अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या माता भगिनींनी ते भाग्य मला प्राप्त करून दिलेलं आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी कथेला सुरुवात केली होती तेव्हा कुठंतरी वर्षातून 3 कथा व्हायच्या. एक लोहारा, एक नदी हातरगा आणि तिसरा आहे सांगवीवाडी. 3 कथा व्हायच्या. पण या निस्वार्थ केलेल्या सेवेचं फळ म्हणून या ठिकाणी अगदी या गेल्या 5 वर्षापासून बदल असा झाला. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. वर्षातून 5 पाचाला 1 0 एक की नाही, किती झाली 50. असं काय 50 वर भागते काढणार नाही. मी मोजलेले आहेत. आत्मलिंग महाराज सुद्धा साक्षीला आहेत, कोल्हे आप्पा सुद्धा आहेत. वर्षातून 110 शिवकथा करणारा एकमेव शिवकथाकार म्हणून आपल्या वीर शिवलिंगायत संप्रदायामध्ये आपली कीर्ती गाजलेली आहे. ते नाव फक्त लोहाऱ्याचं गाजते बर का. कुमार सागर महाराज लोहारेकर. आणि त्याच कामाची पावती म्हणून येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला शिवा संघटनेच्या मेळाव्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं पहिला शिव संप्रदायातला कोहिनूर हिरा अखिल भारतीय शिवा राष्ट्रीय शिवकथाकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तर त्या सुद्धा कार्यक्रमाला आपण सर्वांनी आपल्या लेकराचं कौतुक पाहायला पायी दिंडीमध्ये सहभाग घेऊन शिवा संघटनेच्या कार्तिक पौर्णिमेच्या मेळाव्यामध्ये आपण उपस्थित राहून या सोहळ्याचं दृश्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहावं. आपण प्रामाणिक काम करत राहावं. पावती देणारा, आशीर्वाद देणारा तो भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून या सप्ताहाचं ज्यांनी आयोजन केलं आणि तुम्हाला या ठिकाणी या ज्ञान अमृतामध्ये नाहून घेतलं अशा सर्व अक्का महादेवी महिला भजनी मंडळांच्या माता भगिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. गेल्या अनेक वर्षापासून सर्व पुरुषांनी सहभाग घेऊन या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यामध्ये आपले शिवभक्त परायण शंकरांना असतील, हरिभाऊ असतील, अमित बोराळे असतील, फावडे सर असतील, बलू स्वामी महाराज असतील, बिट्टू स्वामी महाराज असतील, माणिक शेट्टी आप्पा असतील, पालकी गुरुजी असतील, बनशेट्टी आप्पा असतील, बंडू वैराकर असतील, तोडकरी आप्पा असतील, सर्व वैजनाथ आप्पा जट्टी असतील, सर्व परिचित अपरिचित सद्भक्तांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन कार्य केलेलं आहे. त्या सर्व सद्भक्तांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया.
1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा, शेवटच्या आहेत, पुन्हा वाजवा म्हणणार नाही. या सप्ताहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मार्गदर्शन करून या सप्ताहाला उत्साह वातावरण निर्माण केलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माझे मार्गदर्शक, शिवभक्त परायण, वेळोवेळी मला मार्गदर्शन करणारे नागप्पा माधवराव वकील, वय झालं असताना देखील प्रत्येक कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी धडपड करणाऱ्या अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिल्या दिवसापासून ते उद्या महाप्रसादाच्या सेवेपर्यंत ज्यांनी अन्नदान सेवा दिली आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पहिल्या दिवसापासून उद्याच्या महाप्रसादाच्या कीर्तनापर्यंत ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतलेली आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. टाळ्या. पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा दिलेल्या सर्व पुरुष महिला भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. अन्नदान बनवणाऱ्या माता माऊल्या, वाढणारे पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणाऱ्या सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. विण्याची सेवा देणाऱ्या सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. तुम्ही वाजवतच राहा, थोडा ब्रेक द्या बोलताना, आहे की नाही. आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या या सप्ताहामध्ये जी विनेकरी आहेत तर दोन्ही विनेकऱ्यांची अर्थरूपानं सेवा घेतलेली शिवभक्त परायण श्री कृष्णा ज्वेलर्सचे ओनर व सचिन ज्वेलर्स या ठिकाणी डिजिटल छापून दिलेला आहे त्या सद्भक्तांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या सप्ताहामध्ये पाणी सौजन्य दिलेले शिवभक्त परायण गुरुनाथ बंगले, शिवम ॲक्वा लोहारा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या पत्रिकेचं सौजन्य देणारे शिवभक्त परायण ओम दादा कोरे, सार्थक पुस्तकालय लोहारा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारे डेकोरेशनची सेवा दिलेली शिवभक्त परायण वैजनाथप्पा माणिक शेट्टी, तम्मा स्वामी, अप्पू स्वामी, राजू बसया स्वामी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा हो, टाळ्या. तुम्हाला सुद्धा आशीर्वाद देणार आहे शेवटला. या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारे ऑपरेटिंगची सेवा दिलेले चपळे साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण राजेश दादा व त्यांच्या बंधू यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जनरेटरची सेवा दिलेले शिवभक्त परायण सोमनाथ अप्पा जट्टे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कुमार सागर महाराजांचा वाढदिवस न भूतो न भविष्यती 27वा वाढदिवस इथं साजरा झाला. माय माऊल्यानो, तुमचे हे उपकार या जन्मामध्ये मी फेडू शकणार नाही. कारण घरामध्ये घरच्या 4 माणसांना घेऊन केक तर कुणीही कापतं, पण हे माझं सौभाग्य असेल की या लिंग महापुराण कथेच्या व्यासपीठावर साक्षात महादेवाच्या कृपा आशीर्वादानं, सर्व माता माऊल्यांच्या कृपा आशीर्वादानं 27वा वाढदिवस या ठिकाणी या तुलाभार करून न भूतो न भविष्यती हा वाढदिवस आपण सर्वांनी या ठिकाणी संपन्न केला. या उपकाराची पावती मी या जन्मामध्ये फेडू शकणार नाही. तर या वाढदिवसासाठी ज्यांनी अथांग असं परिश्रम घेतले असे शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार, शिवभक्त परायण आपले उमाशंकर अप्पा जट्टे, शिवभक्त परायण आपले बोलू स्वामी महाराज व त्याचबरोबर सर्व माता भगिन्यांनी गुलाचे ढेप गोडगोड असा वाढदिवस केला, हे की नाही. गोडगोड गुळाचा ढेप असाल की जसं मुंग्या लागतात की नाही तसं महाराजांना एकदम गोड करून टाकलं आणि आशीर्वाद रूपी मुंग्या सगळ्या आपल्या फुलाच्या पाकळ्यातून महाराजांच्या शरीरावर प्रदान केल्या. हा वाढदिवस माझ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहणार आहे. त्यासाठी त्या 3 सद्भक्तांसाठी व सर्व माता भगिनींसाठी मी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करेन. या सर्वांना सुख समृद्धी, आयु आरोग्य, धनसंपदा, उदंड आयुष्याची प्राप्ती करून दे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभू दे अशी मंगल कामना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचबरोबर वेळातून वेळ काढून पुढच्या वर्षी 8 दिवस राहणार आहेत, पण या वर्षी मधले 2-3 दिवस महाराजांच्या वाढदिवसा दिवशी का होईना आपले शिवभक्त परायण बालाजी मक्तेदार सर उपस्थित राहून अनाउन्समेंट केली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपले अमितजी बोराळे सर यांनी सुद्धा महाराजांच्या जीवनावर खूप असं सुंदर कविता केली आणि सकाळी सकाळी येऊन आपलं कर्तव्य बजावलं, देणगी पुकारून या ठिकाणी सहकार्य केलं. त्याबद्दल सुद्धा अमित सरांसाठी एकदा, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
या वर्षी अक्का महादेवी महिला भजनी मंडळ यांना या ठिकाणी पेटीची कमतरता होती, तर शिवभक्त परायण शरणाप्पा मडुळाप्पा जट्टे यांनी एक हार्मोनियम या ठिकाणी अक्का महादेवी महिला भजनी मंडळांना या ठिकाणी समर्पित केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत साथ करत असलेले स्वर शिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य सिंथवादक शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्हाप्पा सिंगेकर, शिवभक्त परायण बालाजी भोरे पाटील महाराज नांदेडकर या दोन्ही गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तबला वादक तबला सम्राट आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर्व महिला पुरुष भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. हरिहर भजनी मंडळ पुरुष, लोहारा व कास्ती या भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. अक्का महादेवी महिला भजनी मंडळ, स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, हरिहर महिला भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. आज जे कानेगाववरून येऊन या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे भारुडाची सेवा दिलेली आहे त्या सर्व महिला भगिनींसाठी जोरदार टाळ्या. या मंदिराचे पुजारी, गावातील सर्व माहेश्वर मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या. हा, झाले का आता? झाले ना? कोण राहिले आता? माझं नसतं, मला वाटतंय बसलेले सगळे राहिलेले आहेत अण्णा. कारण जर तुम्ही कथेला आला नसतात तर कथा काय हिरव्या सतरंजीला चटईला सांगायची होती का? म्हणून तुम्ही महेशांच्या मूर्ती, तुम्हाला भगवान शिवाकडून मी 3 शबासक्या देणार आहे, 3. त्यासाठी सगळ्यांनी उजवा हात वरी करायचा आहे. चटकन सगळ्यांनी उजवा हात वरी केलेला आहे, खाली बसलेले सगळ्यांनी उजवा हात वरी केलेला आहे. तो उजवा हात तळहात पाठीमागे करा. तळहात पाठीमागे केलेला आहे. वाकवत वाकवत पाठीकडे आणा, 3दा पाठीत मारा. शब्बास 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 मारा ना. भगवान शिवानी दिलाय, मी नाही दिला. काय झालं? धाराशिव ना? हा, धाराशिववरून परमार्थामध्ये वाटचाल करणारे आपल्या ताईसाहेब आलेले आहेत. त्या परमार्थामध्ये नेहमी कार्यरत असतात. कुठलंही कार्य असो, मंदिर बांधण्याचं असो, सप्ताहामध्ये असतं, अर्थदान रूपाने सेवा करत असतात. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवावं. ताईंचा आपण झाल्यानंतर सत्कार करूया. एवढं या 7 दिवसीय पर्व काळामध्ये जेवढं माझ्या बुद्धिमत्तेला भगवान शिवाने आशीर्वाद दिला तेवढं मी आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगण्याच्या ओघातून एखादा शब्द अपशब्द गेला असेल, त्या शब्दाबद्दल माफी असावी. तुमचंच लेकरू म्हणून तो वाईट वाटलेला शब्द मला परत द्यावा. जेवढं चांगलं वाटलं, जेवढं योग्य वाटलं ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अवलोकन करून घ्या, कृतीमध्ये उतरवा. ज्ञान असून उपयोग नाही, ते कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. एवढं या प्रसंगी सांगून, जर कोणाचं नाव या ठिकाणी राहिलं असेल चुकून हुकून बरं का, तर या ठिकाणी त्यांचंही नाव घेऊन जातो. ओम नमः शिवाय. Bluetooth mode. ओम नमः Clear. शिवाय. ओम नमः 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 शिवाय. जय हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते शिव हर हर. लिंग महापुराण भगवान की. गावामध्ये सप्ताह आहे हे माहीत असताना कथा श्रवण करायला आले ते देव. गावामध्ये कथा आहे हे माहीत असताना स्पीकरची व्यवस्था आहे म्हणून आपापल्या सोयीनुसार वट्ट्यावर, कट्ट्यावर, हॉटेल समोर, टपरी समोर कथा ऐकत असलेले ब्रह्मदेव.
आणि शेवटी सप्ताह आहे, कथा आहे हे माहीत असताना देखील इथं न येता काय तिकडे जायचंय म्हणून घरी झोपलेले महादेव, या तिन्ही दिवसासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता याच्या पलीकडे जाऊन जरी कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव घेऊन जातो, कथेला विराम करतो. महादेवाच्या पिंडीला बेल घालतो वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल घालतो वाकून, नजर चुकीनं ज्यांचं नाव राहिले त्यांचं नाव घेतो तबला वादकाचा मान राखून. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. 7 दिवसापर्यंत केलेल्या लिंग महापुराण कथेला भगवान शिवचरणाशी समर्पित करत असताना झालेली लिंग महापुराण कथा याच ठिकाणी विराम करत असताना झालेली लिंग महापुराण कथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा गुरु माऊली जन्मदाते आई वडील श्री संत सदाशिवप्पा महाराज ग्रामदैवत व आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी 7 दिवसापर्यंत केलेली लिंग महापुराण कथा समर्पित करून या लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. ही माझी वाक् पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओ जा. श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचा भडीमार. हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे, हाची प्रसाद आवडे, हाची प्रसाद आवडे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आजच्या मंगल आरतीची यजमान शिवभक्तपरायण श्री शिलप्पा बाबूराव पमेटकरी यांनी सहपत्नी सदांपत्य स्टेजवरती येऊन आरती घेऊन आरतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आज सप्ताहाचा उपांत्य दिवस 7वा दिवस. 7व्या दिवसाची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यानंतर टाळ आरतीचं कीर्तन संपन्न होणार आहे. शिवभक्त परायण उमाकांत मेटकरी महाराज सुंबळी. आजचा आणि उद्याचा दिवस सगळ्यांनी वेळ काढा, कुणीही घराकडे जाऊ नका. कीर्तन झाल्यानंतर शिवपाठ होईल आणि शिवपाठ झाल्यानंतर मगच आपल्याला प्रस्थान करायचं आहे. टाळ आरतीचे कीर्तनकार शिवभक्त परायण उमाकांत मेटकरी महाराज सुंबळीकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्व सप्ताह समिती ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी काही वेळातच या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होणार आहे. गावातील सर्व भजनी मंडळ, टाळकरी, विनेकरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही सर्व भजनी मंडळांना नम्रतेची विनंती आहे. संध्याकाळी ठीक 8 ते 11 या वेळामध्ये शिवभक्त परायण कुमारी निकिताताई स्वामी महाराज करवंदी उदगीरकर यांचं या ठिकाणी भव्य दिव्य कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचाही सर्वांनी लाभ घ्यावा. कीर्तनाचे सेवाधारी शिवभक्त परायण शिवशंकरांना चन्नबसप्पा जट्टे आहेत. उद्या दिनांक 6 ऑगस्ट 2025 आपल्या सप्ताहाची सांगता होणार आहे. सकाळी ठीक 9 वाजता परम रहस्य ग्रंथाची या ठिकाणी मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीमध्ये डोक्यावर कलश घेऊन, ग्रंथ घेऊन माता भगिनी, पुरुष, लहान थोर सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यायचा आहे. सकाळी ठीक 10:30 ते 12 या वेळामध्ये महाप्रसादाचं कीर्तन संपन्न होणार आहे. महाप्रसादाचे कीर्तनकार शिवभक्त परायण स्वर सम्राट सुरमणी कुमार सागर स्वामी महाराज लोहारेकर राष्ट्रीय कीर्तनकार यांचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारे सकाळी ठीक 10:30 ते 12 या वेळामध्ये कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचाही सर्वांनी लाभ घ्यावा. उद्याच्या प्रसादिक कीर्तनाचे कीर्तन सेवाधारी शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार हे आहेत व उद्याचा महाप्रसाद हा सामुदायिक होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आरती सगळ्यांनी लावून घ्यावं आणि थोडंसं दूर दूर उभं राहावं.
ज्यांनी मेणबत्त्या आणलेल्या आहेत त्यांनी मेणबत्त्या लावून घ्या. फक्त काळजी याची घ्या, कोणाच्या साडीवर केसावर मेणबत्तीचे थेंब पडणार नाहीत. एकमेकापासून थोड्या अंतरावर उभं राहा आणि मेणबत्ती उजव्या हातामध्ये सरळ पकडा. फोकस बंद करून टाका. व्हिडिओ शूटिंग तिकडची घ्या. राजेश दादा फोकस बंद करा. सगळे फोकस बंद करा. लाईटी हे कॅमेरा शूटिंग वरती घ्या. इकडच्या बरोबर तिकडची शूटिंग घ्या म्हणजे शोभून दिसल. थोडस मोकळं उभं राहा. मेणबत्त्या सगळ्यांच्या वरचा हात वरी असला पाहिजे आणि सगळ्यांनी उजवीकडून आरती फिरवायची आहे. मेणबत्ती सरळ धरा. जय मंगलम जय नम पार्वती पतये शिव हर हर महादेव. आरती करू शंभु देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभु देवा देवाधी देव महादेवा. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुण्याईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो भोले देवादी देव महादेवा. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो शंभु देवा देवादी देव. जय भोले. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. गुणातीत कांतं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाम्. उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं. महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. हरः ॐ. यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रतमानस्य नम. तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः.
ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर लिंग महापुराण भगवान की श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की श्री सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की गुरु गंगाधर महास्वामी जी महाराज की श्री संत सदाशिव अप्पा महाराज की बजरंगबली हनुमान की सब संतन की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। मेणबत्त्या उजव्या साईडच्या कट्ट्यावर ओम रूपामध्ये त्रिशूळ रूपामध्ये मांडायच्या आहे। कीर्तनकार आलेले आहेत सर्व भजनी मंडळ